जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीकरिता सद्यस्थिती नेमकी काय आहे, किती जागा अपलोड करून देण्यात आलेल्या आहेत, कोणत्या माध्यमाच्या किती जागा अपलोड झालेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात शिक्षक भरतीकरिता ज्या जाहिराती अपलोड करणं चालू आहे त्यामध्ये नेमका कोणता विभाग पाठीमागे आहे आणि जे शासनाच्या वतीने नवीन परिपत्रक इश्यू करण्यात आलेला आहे भरतीच्या संदर्भामध्ये तो नेमका काय आहे त्याविषयी आपण डिटेल्समध्ये ॲनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया एक एक करून सध्याच्या घडीला ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत शिक्षक भरती संदर्भामध्ये त्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स। कारण मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून आपण सर्वजण प्रतीक्षा करत आहोत की शिक्षक भरतीची जाहिरात एक्झॅक्टली कधी येणार आहे। त्याकरिता शासन आपल्या स्तरावरून व्यवस्थितपणाने प्रयत्न करतच आहे। त्यामध्ये तुम्हा सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे मागच्या जवळपास 2 महिन्यांपासून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याकरिता सूचना देण्यात आलेल्या आहेत। ही वाना टॅब देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। परंतु ही एक अशी प्रोसेस आहे जी की थांबण्याचं नाव घेत नाहीये। सध्या आपल्या सर्वांना कल्पना आहे की 16 जानेवारी 15 जानेवारी ही लास्ट डेट देण्यात आली होती या ठिकाणी पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करून देण्याकरिता। परंतु कालच्या तारखेला जर आपण पूर्णतः अपडेट घेतली की एक्झॅक्टली आतापर्यंत जागा किती अपलोड झालेल्या आहेत आणि किती बाकी आहे तर त्यानुसार जे आहे आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जाहिरातीला अपलोड करून देण्याकरिता आणखी काही दिवसांचं एक्सटेन्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। पवित्र पोर्टलची जी आहे ही जुनी रीतच आहे, कारण पवित्र पोर्टलमध्ये प्रत्येक गोष्टीकरिता एक्सटेन्शन हे मिळतच आलेलं आहे। हा इतिहास आहे 2017 पासूनचा, तोच आता पुन्हा एकदा चालत आलेला आहे। एनिवे, ज्या महत्त्वाच्या गोष्टी ऐकण्याकरिता तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केलेला आहे ती महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो। गुड न्यूजच आहे असं आपण म्हणू शकतो, कारण जेवढ्या जिल्हा परिषदा आहेत त्या सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांच्या जागा पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत मराठी माध्यमाच्या। त्याच्यानंतर काही माध्यमांचे जे रोस्टर्स आहेत त्यांच्यामध्ये टेक्निकल इश्यूज आहेत तर त्या दूर करून त्या अपलोड करून देण्याकरिता देखील प्रत्येक जिल्हा परिषद आपल्या वतीने प्रयत्न करतच आहे। त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व जाहिराती अपलोड झालेल्या आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट जे उर्दू मीडियम आहे, उर्दू मीडियमच्या फक्त 3 जिल्हे जर का आपण सोडले तर बाकी सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती अपलोड करून देण्यात आलेल्या आहेत। आणि उर्दू माध्यमामध्ये जवळपास जी पदे जर आपण बघितली सध्याच्या घडीला 1200+ जागा या ठिकाणी पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत। हे निश्चितपणाने एक प्रकारे समाधानकारक बाब आहे। राहते आहे दुसरी गोष्ट की जिल्हा परिषदेच्या किती जागा आलेल्या आहे तर सध्या आपल्याकडे जो एक ढोबळमानाने एक आकडा आलेला आहे जिल्हा परिषदांचा तो 13,500 जागांचा आहे। तो बऱ्यापैकी आहे, खऱ्या अर्थाने त्यापेक्षा जास्त जागा येणं अपेक्षित होतं, परंतु आपल्याला जे आहे ऑलरेडी 20% कात्री लागली होती, त्यातल्या त्यात कहर म्हणजे आणखी 10%चा आपल्याला जे आहे टप्पू बसलेला आहे। म्हणजे 70%च वॅकन्सी अपलोड केली जात असल्या कारणाने जे आहे आपल्याला एकूण जो आकडा आहे तो 13,500 पर्यंतच गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। आता आपल्याकडे जिल्हा परिषदेमध्ये करण्यासारखं काहीच नाहीये। जिल्हा परिषदेमध्ये ज्या काही खाजगी संस्था आहे त्यांच्या जाहिराती अप्रूव्ह करण्याचं काम चालू आहे। कारण ज्या जिल्ह्यामधल्या खाजगीच्या संस्था असतील, मग ते प्राथमिक असेल किंवा माध्यमिक असेल, उच्च माध्यमिक असेल, प्रत्येकाची जी जाहिरात आहे त्या जिल्ह्याच्या ईओला व्हेरीफाय करायची आहे। म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये त्यांचं काम त्या ठिकाणी व्यवस्थितपणाने चालूच आहे। राहते आहे आता आपल्याला जिल्हा परिषदेचा डेटा कळाला, त्याच्यानंतर आपण जर बघितलं की नगरपालिका, महानगरपालिका आणि कटक मंडळे, कारण आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या सर्वांना इन्क्लूड करत असतो, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे। तर जिल्हा परिषदांचं काम या ठिकाणी जे आहे मोहीम फते झालेली आहे। आता राहते आहे नगरपालिका, महानगरपालिका। नगरपालिकांचंही काम बऱ्यापैकी
होत आहे, मराठी माध्यमाच्या दृष्टीने तर बऱ्यापैकी होत आहे, परंतु नगरपालिकेच्या गोष्टी अशा आहेत की यामध्ये जागांची जी संख्या आहे ती त्या मानाने बरीचशी कमी आहे. कारण 10 जागा, 12 जागा, 15 जागा, 2 जागा, 4 जागा अशा प्रकारे जे आहे नगरपालिकेमध्ये जागा आपल्याला पाहायला मिळतात. कारण साहजिक आहे त्यांच्या शाळा कमी असल्या कारणाने आणि त्यामध्ये विद्यार्थी संख्या देखील कमी असल्या कारणाने त्याच्यावर जे काही संच मान्यता आहे ती पण छोटी राहते आणि छोट्या संच मान्यतेमध्ये कमी पदे निर्माण होतात. महानगरपालिकेचं जर आपण गोष्ट या ठिकाणी बघितली तर बऱ्याचशा मोठमोठ्या महानगरपालिका ज्या आहेत अजूनही पोर्टलला आलेल्या नाही. ही एक शोकांतिका आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की आपण अमरावती विभाग जर बघितला, जिल्हा परिषद सोडून सांगतो, नगरपालिका महानगरपालिका, तर त्यापैकी त्या ठिकाणच्या बऱ्याचशा जागा ज्या आहेत ते येऊन गेलेल्या आहेत. अमरावती विभाग त्यामध्ये टॉपला आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु जर आपण मुंबई विभागाकडे गेलो तर मुंबई विभागामध्ये जे आहे बीएमसीच्या जागा देखील अजूनही अपलोड झालेल्या नाही. खऱ्या अर्थाने बीएमसी मध्ये खूप साऱ्या जागा आहेत, परंतु त्या पोर्टलला येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्या जर का जागा आल्या तर निश्चितपणाने मेरिटमध्ये फरक होणार आहे. कारण मराठी माध्यमाच्या जर बघितल्या आपण 2300 जागा त्या ठिकाणी आहे. उर्दू माध्यमाच्या जर का जागा बघितल्या तर उर्दू माध्यमाच्या 1500 जागा आपल्याला ज्या आहे एका बीएमसी मध्ये पाहायला मिळतात. तेवढ्या जागा येणार नाही हे शाश्वत सत्य आहे, ते आपल्याला स्वीकारावं लागेल. परंतु जर का आपल्या अभियोग्यताधारकांनी आपल्या परीने प्रयत्न केला, त्या ठिकाणी जाऊन जर का निवेदन देण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजावून सांगितलं तर एकूण 70% नव्हे तर किमान जे आहे 50-60% जरी जागा आल्या तर निश्चितपणाने त्याचा फायदा आपल्या अभियोग्यताधारकांना होणार आहे. मुंबईच्या जागा अजूनही अपलोड होऊ शकलेल्या नाही. जर कोणी अभियोग्यताधारक संबंधित जिल्ह्यामध्ये असेल, संबंधित लोकेशनला असेल आणि तो प्रयत्न करत असेल तर निश्चितपणाने प्रयत्न करा, त्या जागा वाढवू शकतात. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता तारीख निघून गेली, शेवटची तारीख जी होती अपलोड करण्याची, तर मग जे आहे आणि आणखी बऱ्याचशा संस्था ज्या आहेत अजूनही अपलोड करतायत. कारण काय आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संस्थांना 3 स्टेप आहे जाहिरात अपलोड करण्यासाठी. सुरुवातीला संस्थेच्या लेवलला, त्यानंतर जे आहे वरच्या लेवलला आणि त्यानंतर हायेस्ट लेवलला. तर बऱ्याचशा ज्या काही जाहिराती आहेत ते फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप वरती थांबून आहेत, अडकून आहेत. कारण व्हेरीफाय करावं लागेल ना. बऱ्याच ठिकाणी जे आहे त्यांना रिजेक्ट देखील केला जातोय. आता रिजेक्ट करण्याचं कारण काय आहे, बऱ्याचशा संस्थांनी त्यांच्याकडे असलेल्या जेवढ्या जागा आहेत त्याच्या 100% जागा भरल्या. आता 100%ला परवानगी नाही, 100%ला परवानगी नसल्या कारणाने ती जी जाहिरात आहे ती रिजेक्ट करण्यात आली आणि रिजेक्ट करण्यात आल्यामुळे त्यांना पुन्हा त्या जाहिरातीमध्ये दुरुस्ती करावी लागली. या प्रोसेसला देखील थोडासा कालावधी एक्स्ट्रा लागताना आपल्याला दिसतो आहे. आता ही प्रोसेस मध्ये अडकून आहे कारण बऱ्याच संस्थांच्या ज्या जाहिराती आहेत मध्ये मध्ये अडकलेल्या आहेत. आता जर का जाहिरात अपलोड करणं बंद करून दिलं तर निश्चितपणाने नुकसान होणार आहे आणि तसं होऊ नये म्हणून ही जी तारीख आहे त्याला एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे. तसं मी तुम्हाला जे आहे कालच्या तारखेचं एक पत्र आहे शिक्षण आयुक्तालयाच्या वतीने, जे दिलीप जगदाळे सर आहेत शिक्षण सहसंचालक, त्यांनी हे पत्र इश्यू केलेलं आहे. आता त्यामध्ये त्यांनी हे जे पत्र आहे विभागीय शिक्षण उपसंचालक, त्यानंतर शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, त्याचबरोबर शिक्षण निरीक्षक आणि प्रशासनिक अधिकारी ज्या काही मनपा आहेत त्या सर्वांना उद्देशून लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये एक पत्र लिहिलं. त्या पत्राचा विषय त्याने दिला होता की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरती करिता खाजगी शैक्षणिक संस्थांना रिक्त पदाची माहिती नोंदवणे बाबत. यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दा आहे जो की हायलाइट करून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की जनरली त्यांनी असं सांगितलं की सद्यस्थितीमध्ये संकेतस्थळावर जाहिरात देण्याची कारवाई अद्याप सुरू असून सर्व खाजगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी संस्थांना पदभरतीकरिता जाहिरात देण्याविषयक कारवाई करण्यासाठी 22 जानेवारीपर्यंत सुविधा देण्यात येत आहे. यामध्ये जे आहे सर्वांना सुविधा दिलेली आहे. नगरपालिका, महानगरपालिका, काही जिल्हा परिषद राहिलेल्या आहेत. आता मराठीच्या राहिलेल्या नाही, परंतु उर्दू माध्यम, हिंदी माध्यम, कन्नड माध्यम, बेंगॉली माध्यम आणि गुजराती माध्यम यांच्या काहीशा जागा अजूनही अपलोड व्हायच्या बाकी आहे. कारण साहजिक आहे, ज्याचं रोस्टर वेगवेगळं आहे तर त्यांचं वेगवेगळ्या जाहिराती अपलोड होणार आहे. एका जिल्ह्यामध्ये असे बरेचसे जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी 2-3 मीडियमचे वेगवेगळे रोस्टर आहे. जसं गोंदिया आपण घेतलं तर गोंदियामध्ये काय आहे, मराठीचं आहे, इंग्लिशचं बी आहे, तुमचं बेंगॉली मीडियम आहे, गोंदियामध्ये हिंदी मीडियम आहे, उर्दू मीडियम, म्हणजे 5 मीडियम आहेत त्या ठिकाणी, 5 वेगवेगळे रोस्टर्स आहेत. मग त्या ठिकाणी काय होऊ शकतं की 3 रोस्टर त्यांचे रेडी आहे, मग त्याने 3 मीडियमचे रोस्टर अपलोड करून दिले, परंतु त्यांचे 2 रोस्टर अजूनही बाकी आहे. मग त्यांच्याकरिता त्यांना जे आहे आणखी थोडासा कालावधी द्यावा लागलेला आहे.
आता आजच्या आज जर का जाहिरात आली तर निश्चितपणाने पदांची संख्या कमी येणार, हे तर आपल्याला लक्षात येतच आहे. त्यामुळे जे आहे हा फार विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे की 22 तारखेपर्यंत सर्वांनी जाहिराती अपलोड करून द्यायच्या आणि 22च्या नंतर मग जे आहे त्या जाहिरातींचा अनालिसिस करून प्रेफरन्सेसला सुरुवात करून द्यायची. साहजिक आहे तुमच्या मनामध्ये एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असेल की सर असंच करत करत जर का डिले होत राहिला तर निश्चितपणाने ही जी भरती आहे आचारसंहितेमध्ये अडकू शकते. तर तुमची जी चिंता आहे ती देखील साहजिक आहे, ती देखील संयुक्तिक आहे असं मी म्हणू शकेल. कारण जे आहे फारच जास्त जर का याला डिले झाला तर निश्चितपणाने भरती आचारसंहितेमध्ये देखील अडकू शकते. मी तुम्हाला घाबरवून टाकत नाहीये, परंतु जी रियालिटी आहे त्या रियालिटीच्या आपण फार जवळ आहोत. कारण काय की समजा 22 तारखेपर्यंत जाहिरात या ठिकाणी आली आणि 25 जानेवारी पासून जर का प्रेफरन्सेसला सुरुवात करून दिली तर तिथून किमान 20 दिवस तरी प्रेफरन्सेस लॉक करण्यासाठी द्यावं लागणार आहे. आपला अंदाज आहे की पहिल्यांदा 15 दिवस आणि नंतर 5 दिवस असं एकदा तरी एक्सटेन्शन त्याला मिळणारच. जर का ते 20 दिवस झाले तर मग जे आहे फेब्रुवारीचा जवळपास अर्धा महिना पूर्णपणाने आपल्याला जातोय आणि तिथून त्यांच्याकडे पुरेसा कालावधी जर का नाही मिळाला तर मे बी शक्यता कमी आहे, परंतु ती जी भरती आहे जाहिरातीमध्ये अडकू देखील शकते, म्हणजे यादी अडकू शकते. परंतु शासन स्तरावरून आपण ज्यावेळेस पाठपुरावा करतोय, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आहे, तर चर्चा केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते आहे की अधिकारी वर्ग आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतो आहे की ही जी निवड यादी आहे ती आचारसंहितेच्या पूर्वी लागली पाहिजे. आणि आपल्या सर्वांची देखील मनोमन इच्छा आहे की आचारसंहितेच्या पूर्वी शिक्षक भरतीची जी यादी आहे ती लागून जायला पाहिजे. तुम्ही ज्या कोणत्या ईश्वराला मानत असाल त्या ईश्वराकडे निश्चितपणाने तुम्ही देखील प्रयत्न करा की ही जी भरती आहे त्याच्या मार्गामधले जे काही अडथळे आहेत ते अडथळे दूर व्हावे, भरतीचा रस्ता मोकळा व्हावा आणि भरतीची जी पहिली यादी आहे ॲटलिस्ट पहिली यादी जी असेल ती तरी लवकरात लवकर लागावी. अन्यथा जर आचारसंहितेमध्ये अडकली तर मग किमान 3 महिने जे आहे या शिक्षक भरतीला डिले होऊ शकतं. तसं होणार नाही अशी आपली सर्वांची इच्छा आहे आणि आपण सर्वजण निश्चितपणाने त्यासाठी प्रार्थना देखील करणार आहोत. येणारे 3-4 दिवस जे आहेत आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे, कारण ज्या उरलेल्या ज्या काही जाहिराती आहेत, विशेष म्हणजे महानगरपालिका, बऱ्याचशा महानगरपालिकेमध्ये चांगल्या जागा आहेत, चांगल्या म्हणजे ज्यांची क्वांटिटी जास्त आहे, त्या जागा जर आल्या तर निश्चितपणाने हा जो आकडा आहे तो बऱ्यापैकी आपल्याला पोर्टलला पाहायला मिळेल. संस्था देखील खूप साऱ्या या ठिकाणी ज्या आहे पोर्टलला आलेल्या आहेत. संस्था जर आपण बघितल्या तर जवळपास 900+ संस्थांनी पवित्र पोर्टलला जाहिरात अपलोड करून दिलेली आहे. परंतु अजूनही ज्या मोठमोठ्या संस्थांची आपल्याला प्रतीक्षा आहे त्या संस्था पोर्टलवरती येताना दिसत नाही किंवा अजून त्यांची जाहिरात पोर्टलला सबमिट झालेली नाही. त्यामध्ये रयत असेल, स्वामी सारखी संस्था असेल किंवा तुमच्या औरंगाबादची जी आहे सरस्वती भुवन असेल, या मोठमोठ्या संस्था अजूनही पोर्टलला आलेल्या नाही. येतील किंवा नाही असा जर प्रश्न असेल तर येण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या देखील जाहिराती पोर्टलला पाहायला मिळू शकतात. तर ही महत्त्वाची अपडेट सध्याच्या घडीला आपल्याला पवित्र पोर्टल मार्फत पाहायला मिळते आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रोसेस विषयी आपल्या जर काही प्रतिक्रिया असेल, आपल्या जर काही प्रश्न असतील, निश्चितपणाने तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. मी माझ्या पद्धतीने जे आहे माझ्या वतीने प्रयत्न करेल की जर का काही महत्त्वाचा प्रश्न असेल त्याला उत्तर देण्यासाठी मी निश्चितपणाने प्रयत्न करणारच आहे. बाकी व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि इतर आपले जे मित्रमैत्रिणी आहेत जे की भरतीची वाट बघतायत त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.